कॉलर आवाज बसलाय, मेसेज टाइप करायचा आहे मी. हो हो हो, कळलं कळलं कळलं. मेसेज टाइप करायचा आहे, करतो. किंजलला मेसेज करतोयस तू. काय मेसेज आहे? किंजल, व्हॉट आय से, आय कॅन ब्रेक मून फॉर यू. चंद्र तोडून आणीन असं म्हणायचंय. मग आय कॅन ब्रेक मून फॉर यू नाही, आय कॅन गेट मून फॉर यू. आणि त्याही आधी माझा असा एक सल्ला आहे की तुझ्या घशातल्या ज्या तारा तुटल्या आहेत ना, ज्या ब्रेक झाल्यात, त्यांना जोडण्यासाठी काहीतरी घेऊन ये. हे किंवा राहून देत. अशा आवाजात तू पार्टीत गेलास ना तर विदाऊट मास एखादा प्राणी वाटशील. बस बस सुजय, ओके, बस बस बस. टाइप. येस येस, मी टाईप करतोय आता. ओके. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. तुझ्या तुला पण अशी हॅबिट लागली? का घेतलास माझा मोबाईल? हो, तुझा मोबाईल आहे. टिफिनचं शोधतेस तुझ्या. लेट होत आहे मला बुटीकला जायला. एक मिनिट. मोबाईल माझ्याकडे असला तरी काम मी आशूचं करतोय. किंजलला मेसेज करत होता तो. हे बघ. का? कारण त्याचा मोबाईल झोपलाय आणि त्याचा आवाज बसलाय. आशू आशू, एकदा प्लीज प्लीज प्लीज. सॉरी. का म्हणजे का वापरलास माझा मोबाईल असू तू? तेच बॅलन्स खूप कमी होतं रे तुझ्या. तुला मी बघते, थांब. बघ, इतकं कमी बॅलन्स आहे की ती गर्ल रिप्लाय पण देत नाहीये माझ्या मेचा. काय झालं आशू? जवळ येऊ नको. जवळ येऊ नको. दूर हो. दूर हो तू. दूर हो. लीव मी. लीव मी. थांब. बोलायचं नाही माझी. दूर हो तू. हात सोड माझा. माझा हात सोड. लीव मी. लीव मी. कोण बरी शिव. तोडलास ना माझा मोबाईल? तोडलास ना? मी तूच यूज करत होता त्याचा. जा तू. पॅन्टचे खिसे चेक करतोयस? धुवायला टाकायचे म्हणून? हो, पण ती माझी पॅन्ट आहे. कुठे दे, पैसे पण माझे. आशू कुठे आहे? नाहीये. याच्यात कसं असेल? अजून धुणार आहे मी त्याला. मग लॉन्ड्री बॅग मध्ये असेल. सुजय, आशू कुठे आहे? काय झालं मिनल काकू? काय केलं आमच्या आशुतोषनी आज? मी काल आणलेली शॅम्पूची बाटली ह्या माणसाने आज अंघोळ करताना संपवली. असं केलं त्याने? नाही, आज मी त्याला संपवणार आहे. कुठे आहे तो? नाही, बरोबर आहे यार. 12 दिवसात एकदा आंघोळ करतो तो. बाटली संपणारच ना. अरे हो कैवल्य, 12 दिवसांनी आंघोळ करतो म्हणून काय झालं? इवलूसची दाढी आणि इवलूसचं डोकं त्याचं. अख्खी शॅम्पूची बाटली कशी संपेल बरे? चुकून सांडली असेल. हे बघ, तू त्याची बाजू घेऊ नकोस, कळलं ना? हा, मस्करी बाज झाली. ती महाग बाटली होती, माझं डोकं फिरलंय. आशू कुठे आहे? ओके, सिरियस. आशू ना, हा काय आत्ता बाहेर गेला. बाहेर गेलाय? अरे चा, मग या कोपऱ्यातून फुलाच्या शॅम्पूचा वास काय येतोय बरे? हो, आणि ही इवलूसची दाढी आणि इवलूसचं डोकं कोणाचं आहे बरे? बघ, अरे अक्कल नाहीये तुला? अक्कल नाहीये? का वापरतोस आमच्या बायकांच्या वस्तू? का वापरतोस? यांचे कपडे वापरतोस ते पुरे नाहीत का? पण ते धुता येतात. तुझ्या डोक्यातलं शॅम्पू कसा बाहेर काढू आता मी? अरे बोल ना, बोल आता. मिनल ना, बोल ना. सॉरी. मस्करी करतोयस माझी? नाही, मस्करी करत नाहीये. बघ, मला ना मुलींची मिमिक्री करणारे पुरुष सुद्धा आवडत नाहीत. काय करतोस तू? वा, काय मस्त मिमिक्री करतो बायकांची. मस्त रे. तुझं एक देते आज एक देते तुला. अरे मी मिमिक्री करत नाहीये.
माझा आवाज माझा आवाज बसलाय. ओ अच्छा अच्छा बसलाय होय. बर बर बर. तुला असंच पाहिजे हं? असंच पाहिजे तुला. दिवसभर त्या किंजलची फोनवर बोलत असतोस, लाज नाही वाटत पाहिजे. मला का मारते? आणि काय रे हं? काय तुला ना आज नाही, आज याला ना मी काहीतरी भारी शिक्षा देणार आहे. तुला अशी शिक्षा देते ना आज. भंगारात विकूया. अरे भंगारात काय विकतोस? भंगारातल्या वस्तू कंपन्या सेकंड हँड म्हणून विकत तरी घेतात. याला कोण विकत घेणार आहे? मग भांडीवालीला विकूया. ह्याच्या बदल्यात 4 वाट्या नक्की येतील. काय रे? याला दिलं ना तर 2 चमचे सुद्धा येणार नाही. अशा तुला देणार मी. गुड कॅच. आशा लपू नको. आशा बाहेर आहे. आशा बाहेर आहे, नाही तर मी दार तोडीन. मीनल, डोंट टेल मी की तू त्याला आतमध्ये बंद करणार आहेस. प्लीज डोंट टेल मी दॅट. हौस आहे ना तुला आंघोळ करायची? मग आतमधले सगळे शॅम्पू, सगळे साबण, अगदी संडास घासायचा साबण सुद्धा वापर आणि आंघोळ करत बस आता. हसतोस काय? संपेल आतमधलं सगळं. हो रे. अगं मीनल, काय आहे? काय बरोबर आहे? काय बरोबर आहे मिनल? उघडतात, बाहेर काढ त्याला. ए खबरदार, कोणी जर दार उघडलं ना तर गाठ माझ्याशी आहे. ठीक आहे, नाही उघडत. ए आसू, दार बनवू नको रे. तुटलं तर तुझ्याकडून भरून घेईन. काय पूजा करायची आहे? चला. कुठे? सॅमच्या कट्ट्यावर चल माझ्या बरोबर. चल. नाही नको. ए तुला ट्रीट देत नाहीये मी. इथे उभं राहून याचा पुळका येईल आणि दार उघडशील. गप चल. मग बॅग घेऊ का? सगळं घेऊ चल. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. आणि परत अॅनाच्या हातून अशी चूक होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. खरंच वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी. आता अशी चूक आमच्याकडनं झाली असती आणि आम्ही वेळेवर पोचलो नसतो आणि नंतर आल्यावरती सॉरी बोललो असतो तर चाललं असतं का? नाही ना. तेव्हा लक्षात ठेवा, 100 नंबर हा जबाबदारीने वापरायचा. हा तुमच्या सुरक्षेसाठी आहे. कळलं ना सगळ्यांना? आता याच्या पुढे अशी चूक होऊ देऊ नका, नाही तर बिना चौकशीचा अटक करीन मी. लक्षात आहे ना? चला हवालदार. थँक गॉड ते गेले. आता आपल्या सगळ्यांना आत टाकलं असं सोडलंच नसतं. थँक गॉड आहे ना ते गेले. हा पण आम्ही इथेच आहोत ना, आणि आम्ही तुला जाऊ देणार नाही. कारण की तुझी एक चूक केलीयस, त्याने आम्ही दिवसभर जे भोगलंय ना त्यासाठी काय करू आणि काय नको असं वाटायला लागलंय मला आता. तो साथियों, बोलो क्या किया जाए? मार दिया जाए या छोड़ दिया जाए? बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए? कुठल्या फिल्म मधले? मर्डर. पहिली आज तुझ्यामुळे आम्हाला आमच्याच घरात खाली बसून राहावं लागलं त्या पोलिसामुळे. तू बाहेर मला जीव घ्यायचा तुझा. या बाहेर. नाही मीनल, मला जीव घ्यायचा हिचा. अरे हिच्यामुळे माझी सामाजिक प्रतिष्ठा धोक्यात आली यार. अरे ते बंदूक दाखवली, ती सांगी. बंदूक दाखवली. ए आना तू बाहेर आहे. बाहेर आहे. माझ्या तोंडाला फेसायला होता, माझ्या तोंडाला फेसायला होता. हो मान्य मला. 1 मिनिट ॲना, आता कोणी काही बोलू नका तिला. ॲना बाहेर ये. सगळेजण 2-2 थोपाडीत मारतील, मग परत आज जा. ॲना, तू पोलिसांना फोन केलास? केला नाही बट करू शकते. हा मला कोणी हात नाही लावायचा, कळलं ना? मग मी पोलिसांना कॉल करत असते. नंबर आहे माझ्याकडे. लेडीजची पंगा नाही घ्यायचा कोणी. हा हट यार, आम्ही पुरुष आहोत. आम्ही कम नशिबी आहोत. आम्ही तिच्यावर हात उचलू शकत नाही. पण मीनल, रेश्मा, तुम्ही तर स्त्री आहात ना? मग तुम्ही तिला मारू शकता ना? दादा माझ्या 2 थोपाडीत मार. हो, खूप छान आहे. तिला अजिबात सोडू नका. माझ्या तोंडाला फेस आणलं. काय झालं रे आशुतोष? असा का वागतोयस पिंजऱ्यातल्या पिसाळलेल्या वाघासारखा? वाघ नाही,
सिंह हयाळ नाही बघितली का याची? शिरा घे. थँक्यू. आशू शिरा घे. काय झालं, खायचं नाहीये का? अरे गोड आवडतं ना तुला? हो पण हे मऊ गोड आहे. मला असं काहीतरी कडक चिवट गोड पाहिजे. असं हिरड्यांना बोचेल असं, म्हणजे असं खाताना कडम कुडुम कुडुम कडम असे आवाज होतील असे. अच्छा, म्हणजे गोडाचे पण असे प्रकार असतात का? मऊ गोड, सेमी मऊ गोड, कडक गोड. लिक्विड गोड, सेमी लिक्विड गोड. काहीच बघा ना कसलं भारी केलंय मी हे. ऍक्च्युली काय ना, हे जे खालचं आहे ना ते मी मीनाला इयरिंग ठेवायला केले, पण ना माझ्या शेरीला जागाच नव्हती, माझ्या बॅग मध्येच पडून होती. मग ना मी ते छान मस्त पैकी शेरीसाठी केलं. कसलं भारी. मस्त आहे, खूपच गोड आहे. पण अगं बदक घरट्यांमध्ये नसतात बसत. बदक नाहीये ते, शेरी आहे माझी. कसली स्वीट आहे. बस तू शिरा खाऊन घे. शिरा नको, आता शेरी. आशू 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 सोड. झाली शेरीची आंघोळ झाली. अरे दे ना तिची शेरी. काय अरे काय काय सगळं चावतोयस? ठेवते खाली ठेव आधी. चमचा. अरे आशुतोष, चमच्यानी खायचं असतं आणि मग ते चावायचं असतं. चमचा नसतो चावायचा. काय ह्या घरातली प्रत्येक वस्तू चावत सुटलाय कुत्र्यासारखं? बघ ना, म्हणजे सुजय या घरातल्या लोकांची डोकी चावतो, आता हा वस्तू चावायला लागलाय. गप्प बसा, तुम्हाला कळत नाहीये मला काय होतंय ते. काय 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 होतंय? काय काय होतंय? मला ना असं सतत चावावं असं वाटतंय, काहीतरी कडक. असं असं एकदम अस्वस्थ वाटतंय आणि असं इकडे शिवशिवतंय असं. पण काय होतंय ते सांगितलं नाहीस तर कसं कळेल आशू? नीट सांग. कैवल्य, मला माझा प्रॉब्लेम झालाय, पण ह्या लेडीज समोर नाही सांगता येणार. हो, जेंटल मॅटर. हा, दॅट वन. आत ये ना. आतमध्ये नेऊन सांगणार आहेस? नाही, बाहेरच. खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. आता मी किंजलला तोंड कसं दाखवू? हे भाषू, आपलं तोंड कसंही असलं तरी ते लोकांना दाखवावं लागतं, कारण की ते आपलं तोंड असतं. ते मी नेहमी करतो रे, पण यावेळी मी खरंच काही नाही केलं. असं झालंय. तू काही न करता तुला लाज वाटते असं कसं शक्य आहे? काहीतरी केलं असेल ना तू? नशीब असतं रे एकेकाचं. म्हणजे काही लोकांचं सगळं लहानपणीच होतं आणि काहींचं. आशू, काय झालंय ते नीट सांग, कारण की माझे गैरसमज निर्माण होत आहेत मनात. त्यामुळे जे काही झालंय ना, म्हणजे जो आजार झालाय ना तो सांग, लक्षणं नको. मला दात येतोय. कसं शक्य आहे या वयात? कुठे येतोय दात? कुठे येतोय दात? बघू बघू, कुठे येतो? दाखव. कुठे येतोय? दाखव. इथे. सॉरी सॉरी, इथे इथे आतमध्ये येतोय. हा, टोचतोय खूप. अख्खं तोंड दुखतंय. वेड्या वेड्या, कॉंग्रॅट्स. तुला तुला अक्कलदाड येते आशू, अक्कलदाड. खेच माझी. मी एवढं तुला नेहमी सांगतो, तू ना. अरे अक्कलदाड वगैरे असं काही नसतं रे. म्हणजे आपण ते ऐकतो बोलतो, पण तसं खरंच नसतं. ठीक, तुला खोटं वाटत असेल तर मी काहीच करू शकत नाही. ठीक आहे. म्हणजे खरंच असतं का तसं?
अक्कलदाड? अरे म्हणजे काय आशू, अक्कलदाड खरीच असते. कारण आपण जेव्हा मोठे होतो ना, मोठे, तेव्हा ती येते. आणि ती फार कमी लोकांना येते बरं का, फार कमी लोकांना येते. पण म्हणजे म्हणजे यात काही शेमवालं नाही ना? शेमवाला नाही वेड्या, फेमवाला आहे, फेमवाला. शेमवालं? फेमवाला. पण मग काय आता म्हणजे लोकांना सांगायला लाजायचं नाही ना? म्हणजे मी जाऊन सांगू शकतो ना की मला अक्कलदाड येते. लोक हसतात. लोक हसत नाहीत रे, लोक जळतात, आपल्यावर जळतात. कसा रे तू भोळा बावडा, हा? आपण अजिबात लाजायचं नाही आशू. आपण जायचं आणि प्राऊडली सांगायचं, ए मला अक्कलदाड आली, अक्कलदाड. अरे उलट अक्कलदाड आल्यावर सेलिब्रेट करायचं असतं. वाढदिवस सेलिब्रेट करतात ना तसा. म्हणजे पार्टी. हा पार्टी. कसं असतं माहितीये का आशू, आयुष्यात ना आपल्या 3 टप्पे असतात. पहिला टप्पा म्हणजे जेव्हा आपल्याला दुधाचे दात येतात ना तेव्हा. दुसरा टप्पा म्हणजे दुधाचे दात पडतात की नाही, हा, आणि असे बकासुरासारखे टणक दात येतात ना, तुला आलेत तसे, तो दुसरा टप्पा. तिसरा टप्पा म्हणजे विजडम टूथ येणं, म्हणजे अक्कलदाड येणं. सेलिब्रेट करायचं असतं. अच्छा, अक्कलदाड. हा, म्हणजे आतापर्यंत जे आपण वागतो ते सगळं आपल्याला अक्कल नसते म्हणून. परफेक्ट, परफेक्ट. म्हणजे आतापर्यंत आयुष्यात ज्या चुका आपल्या हातनं घडलेल्या असतात ना, त्या का घडतात माहितीये का? कारण की आपल्याला अक्कल नसते. पण आता तुला अक्कल उगवतीये ना, हा? त्यामुळे आता तुला आयुष्यातल्या सगळ्या चुका माफ. आता चूक होणारच नाही रे, आता अक्कल आली ना. कैवल्य, तुला आले का अक्कलदाड? असं असतं ना तर जगातली सगळी माणसं हुशार झाली असती. दात आला, शहाणे झालो. बास ताई बास. तू ऐकलं नाही का काय बोलले ते? अगं अक्कल ताई, माझी अक्कलदाड काढली म्हणजे अक्कल काढली असं नाहीये का? नाही. अच्छा, काय मिनल? चकली द्या बाळाला, लाडू द्या बाळाला. अच्छा, म्हणून तो कैवल्य खाली थांबला का? बरं झालं. आयला अकलेच्या भरात काय काय बोललो होतो मी. वेडेपणा करणार नाही मी म्हणलं, आयुष्यभर तेच करावं लागतं काय? असलं टेन्शन आलं होतं ना मला. कसं आहे का ताई, वेडेपणा केलं नाही तर मग नमक नाही ना लाईफ मध्ये. ए चल, मला आईस्क्रीम दे. एक मिनिट, बाजूला. काय? अजिबात जवळ जायचं नाहीये. ते आईस्क्रीम फक्त आशूसाठी आहे. तुम्ही खूप त्रास दिलात आज त्याला. ताई राहू दे. स्कॉलर, ये रे, ये बस रे जरा अक्कलदाड नसलेल्या माणसाजवळ. हे घे, खा त्याचं पूर्ण आईस्क्रीम खा. सुजय, मी ठरवलंय तुझे सगळे पैसे परत द्यायचे. काय अशी जोक करत नाहीस ना? किती पैसे झाले? काय आहे, माणसाने बदलावं पण इतकंही बदलू नये. ठीक आहे, थँक्यू. 3740. 260 रुपयात का सुट्टे? दे. हे 300 आहेत म्हणजे 40. राहू दे, 40 रुपयाचा हिशोब कोण ठेवणार? नाही नाही, हिशोब ठेवायला लागणार ना. कारण आता टोटल झाले 4040 रुपये. देव. नेक्स्ट मंथ. आशू अजिबात नाही. आशू, आशू फटके कसेल. आशू, आशू एक मिनिट यार. आशू, आशू तू म्हणाला होतास अकलेचा जाऊन देत पण उधारी तरी बंद करशील. स्कॉलर, ते अक्कलदाड होती तेव्हा बोललो होतो. आता अक्कलदाड गॉन, उधारी ऑन. शी रे आशू, असं तिन्ही सांजेच असं लोळू नये. चला, मुंबईत ना आनंद हवा असेल ना तर पैसे खर्च करायला लागतात. आता बघा, खरं तर मला आता मस्त पाण्यात डुंबायचंय. पण पाण्यात डुंबायचं असेल तर जा वॉटर पार्कला. गेले पैसे. आमच्या गावाकडे
आम्ही तासन तास नदीत डुंबायचो फुकटात. काय मजा यायची. माणसं म्हणजे गावातली सगळीच माणसं चांगली असतात असं नाही, पण कोणी कोणाला विचारत नाही, शेजारी कोण राहतंय माहित नाही असं नसतं. आपुलकी असते. इथे कोणी चांगलं वागायला लागलं ना की संशय येतो, चांगलं का वागतोय हा. विश्वास नावाची गोष्ट उरली नाही शहरात. कळत नाही रे, कळत नाही, पण जाणवतं ना आपल्याला. अशी चौफेर सगळ्या बाजूने आपली कोंडी होतीये हा, आणि आपण फसतो ना, आपण फसतो त्यात, हो की नाही? कळलं. ऑफिस मध्ये काहीतरी झोल झालाय. काय झाले? काय केलं तू? हिला शब्दच फुटत नाहीयेत. मुलीचा मॅटर आहे का? गंभीर. गंमत वाटते का तुला? काय रे गंमत वाटते? सगळी गंमत वाटते ना तुला? हा, सुजय याला गंमत वाटते सगळी. तू पाणी पी. पाणी रंग आहे का पाण्याला? काय? रंग आहे का पाण्याला? रंग आहे पाण्याला? नाहीये ना? नाही. म्हणजे यात जो रंग टाकू तो रंग घेईल ना हे पाणी, तो रंग घेईल हे पाणी, असं होतं. वा मस्त. पण मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की तो फुल्या 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 फुल्या. मी शिव्या देत नाही रेश्मा, मी शिव्या देत नाही, पण मी शिव्या देत असतो ना तर माझ्या सगळ्या शिव्या मी त्याला दिल्या असत्या. असिस्टंट होता माझा, असिस्टंट. आज पेढे द्यायला आला, मला प्रमोशन मिळालं म्हणून हातात येऊन पेढे नाही देऊ शकला, टेबलवर ठेवून गेला. मी त्याला विचारलं, अरे का केलंस असं? तर मला काय म्हणाला, अरे खूप काम होतं ना, आज प्रमोशन नंतरचा पहिला दिवस. माज आलाय त्याला, माज. मी काय घोडं मारलंय त्याचं? माझी कॉम्पिटिशन वाटायला लागली ना त्याला आता. माज आलाय त्याला. हे पाणी पाण्यासारखा आहे तो, त्याच्यात रंग टाकलाय ना प्रमोशनचा, म्हणून आता त्याला रंग आलाय प्रमोशनचा. याला हा स्कॉलर कितीही टेन्शन मध्ये असला तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवतो जागच्या जागी. मला टेन्शन येतं. हे पण तू ओळखतोस का त्याला? त्याला नाही. नाव माहितीये? स्कॉलर, त्या बिनरंगाच्या पाण्याचं नाव काय आहे? काय? ऍक्च्युली पाणी हे जीवन असतं, त्यामुळे पाणी नाही येतो, तो सरडा आहे, सरडा, रंग बदलणारा सरडा. हा, सरडा. सरडा आडनाव असतं ना. सारडा. अच्छा, तो सारडा ना? लेले, लेले नाव आहे त्याचं रेश्मा, लेले. तुला माहितीये रेश्मा, मी शिव्या देत नाही, पण मी शिव्या देत असतो ना या लेल्याच्या. मी सुजय, अरे आपले ऑफिसचे प्रॉब्लेम आणि ऑफिसच्या गोष्टी आपण ऑफिसमध्येच सोडाव्यात, हा, घरी नाही आणाव्यात. अगं त्याला ऑफिसमध्येच सोडून आलोय मी, पण त्याच्या विचारांचं काय करू मी? ओ मेरी जान, ओ मेरी जान, मेरे को मजनू बना कर, कहाँ चल दी, कहाँ चल दी, प्यार की पुंगी बजा कर. कुठे सोडून गेली मला, कुठे सोडून गेली? अरे बास, किती हा गोंधळ. शांत राहा जरा. का? हे का काय? सुजय येईल आता. अरे बापरे. काय सुजय येईल हा? काय वडील आहे का आमचा? ऑफिस मधून येणार आहे, शांत बसा. साधा मित्रच तर आहे. हो, पण त्याला आजकाल किती टेन्शन असतं ऑफिसचं. तो कोण, तो लेले, त्याचे सतत किस्से सांगत असतो. स्कॉलर, आज काय झालं? विचारूच नकोस. हा, विषय संपलाय, विचारू नका म्हटलं स्कॉलर.
आज मीटिंग होती. थांबा, विषय संपला नाहीये. खूप चांगला वागला लेले. अरे वा. खूप छान वागला. हो, खूप छान. का वागला असेल ग रेश्मा? का वागला असेल सांग मला. नाही कळत ना? मला कळतं. मला सगळं कळतं. मूर्ख नाहीये मी. हा, बॉस समोर चांगलं चांगलं वागून स्वतः ब्राउनी पॉइंट्स मिळवायचे. गेम आहे त्याची, गेम. सगळी कामं मी करतो, हा बोल बच्चनगिरी करतो. बॉसला वाटतं सगळी कामं हाच करतो. सगळी प्रेझेंटेशन मी करतो, हा सगळे पर्क्स मिळवतो. या लेलेच्या तर मी फुल्या फुल्या फुल्या. परत काय बोललो तुम्ही? हा लेले लय लय दिवस पुरणार आपल्याला. म्हणजे हाच खेळ उद्या पुन्हा? उद्या बघच तू. आलायक समोर येऊन बसला, स्वतःला बांधला नव्हता. मला विचारतोय, काय रे डब्यात काय आणलंयस? तुला काय करायचंय? हा, तुला काय करायचंय? काय मी डब्यात काय आणलंय? मी काही आणीन. असंच गोड गोड बोलणार, माझे वीक पॉइंट जाणून घेणार आणि मग माझ्यावरच गेम करणार. मला काय कळत नाही का? हा, लेलेचं काय करायचं? काय करणार आपण? साठेचं काय करायचं? असं लेले विचार करत असेल. साठेचं काय करायचं असं नाटक आहे राजीव नाईकांचं. तसं झालं आपल्या सुजेचं. लेलेचं काय करायचं? अरे तेवढं सरळ नाहीये ते कैवल्य. तुला माहितीये का हे कॉर्पोरेट जग किती रुथलेस असतं ते. इथे कोणी फायद्याशिवाय एकमेकांशी चांगलं वागत नाही. नाही रे, भलाईचा जमानाच राहिला नाहीये. मुद्दा हा आहे की हा मग एवढा चांगला का वागतोय माझ्याशी? तुला सांगतो अशू, लंचला जाऊ दे. काय 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 आणलं होतं लंचला खायला? काय खात होता? छोले भटुरे खात होता. आणि याला दिले नसतील. नाही, दिले ऑफर केले त्याने. ते छोले भटुरे, त्याच्याबरोबर ते लोणचं, कांदा सगळं ऑफर केलं. ऑइली असतं ना, गेलं तेल लावत. एक्झॅक्टली हेच माझ्या मनात आलं. माहितीये का तुला? पण मी गिळलं ते, कारण मला जाणून घ्यायचं होतं हा माझ्याशी चांगला का वागतोय. अरे साधी गोष्ट आहे. तू डब्यात नेलेली रेशमाने केलेली भाजी त्याला आवडली असेल, पण मग तो कशी खाणार तुला ऑफर केल्याशिवाय? म्हणून तुला ऑफर केली असेल. हेच त्याला माझी पोळी भाजी खायची आहे, जसे त्याला माझे कस्टमर्स खायचे आहेत, जसे त्याला माझे प्रोजेक्ट खायचे आहेत. बसून घेऊ, खूप वेळ चालेल. लेले मुलगा आहे का मुलगी आहे रे? नाही, कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच नाव इतकी वेळा येतं ना तोंडात. मुलगा आहे तो मुलगा. काय? तू एका मुलावर प्रेम केलं? आधीच त्या लेल्याच्या छोल्या भटुऱ्यांमुळे मला हायपर ऍसिडिटी झाली. तुला सांगतो कैवल्य, मी शिव्या देणारा माणूस नाहीये. पण मी शिव्या देत असतो ना, तर या लेल्याच्या फुल्या काढल्या असत्या मी. 6 वाजले. धोक्याची घंटा. सुजे लेले यायची वेळ झाली. हो यार, त्यांनी फक्त आडनाव बदलायचं बाकी आहे. हॅलो एव्हरीवन, आज काय झालं माहितीये? चला आपल्याला स्वयंपाक करायचा ना. हो, साबुदाण्याचा उपमा करायचा. चला चला. अरे ते एकत्र स्वयंपाक करायचा होता ना. चला पोटी घालूया. चला. साबुदाणा भिजवायचा, पोटी घालायची डायरेक्ट. अच्छा, सगळे स्वयंपाक करताय का? मग काहीतरी गोड करा, कारण गुड न्यूज आहे. माझी आणि लेलेची मैत्री झाली आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.